स्टेजवरती गेल्यानंतर ब्लँक होऊन जातं, जे बोलायचं ते आठवत नाही आणि हातपाय थरथर कापतात. हे तुमच्या बाबतीत होत नाही. जवळजवळ जे पहिल्यांदा सुरुवात करतात 99% लोकांच्या बाबतीमध्ये हे होत असतं. माझ्या हातामध्ये माईक बघून तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओचा विषय काय आहे. ज्यासाठी मी फेमस आहे तोच विषय मी घेऊन आलेलो आहे. कारण आपण बघतो की स्टेज डेअरिंगच्या बाबतीमध्ये मी वेगवेगळे व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवरती टाकत आलेलो आहे आणि त्याच्यावरती खूप चांगले फीडबॅक आलेले आहेत, कमेंट आलेले आहेत आणि मला मेसेजेस पण येत आहेत. त्याच्यामधला एक मेसेज मला वारंवार येतो की सर स्टेजवरती गेल्यानंतर ब्लँक होऊन जातं, जे बोलायचं ते राहून जातं आणि तसंच माघारी आम्हाला यावं लागतं. किंवा 15 मिनिटाचं भाषण असतं, आम्ही 5 मिनिटं थांबतो आणि लगेच माघारी येतो. 1 तास बोलण्याची इच्छा असते पण 2 मिनिटांमध्ये आम्हाला माघारी यावं लागतं. का? तर पूर्ण डोकं ब्लँक झालेलं असतं. याच्यावरती सोल्युशन देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचं स्टेज गाजवण्यासाठी मी 100% मदत करणार आणि माझे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही 100% स्टेज गाजवणार ही माझी गॅरंटी आहे. माईक हातामध्ये घेतलेलं आहे त्याच्या पाठीमागं कारणच आहे की पहिल्यांदा माईक व्यवस्थित पकडता आला पाहिजे. आणि तुम्ही ज्यावेळेस फर्स्ट टाइम माईक पकडताना त्यावेळेस आपण घाबरत असतो, कारण ज्यावेळेस इन्स्ट्रुमेंट वाढतात किंवा आपल्या अवतीभोवती असेट वाढतात त्यावेळेस आपली नजर त्याकडे जाते आणि आपली जी विचारशक्ती ती पण ड्रायव्हर्ट होत असते. ब्लँक होण्यापाठीमागचं सगळ्यात मोठं रिझन असते की कॉन्फिडन्सची कमतरता. तुम्ही म्हणसाल कॉन्फिडन्स असल्यामुळे तर आम्ही स्टेजवरती जातो. लक्षात या, स्टेजवरती जाताना तुमचा जर कॉन्फिडन्स लो असेल, फुल कॉन्फिडन्स नसेल आणि ओव्हर कॉन्फिडन्स जरी असेल तुमचा, तरी पण स्टेजवरती जाऊन ब्लँक होण्याची शक्यता 100% असते. मग काय केलं पाहिजे? मी सगळ्यात पहिल्यांदा तर सांगितलेलं आहे की जर तुम्ही बिगनर असाल, सुरुवात करत असाल, तुम्हाला जे स्पीच करायचं असेल ते व्यवस्थित लिहून घ्या. लिहून घेताना त्याचं स्टार्टिंग काय असलं पाहिजे, ज्याला आपण इंट्रोडक्शन म्हणतो, त्याचा मध्यांक काय असला पाहिजे, मेन विषयावरती मला जे बोलायचं आहे ते मधल्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याचे पंचेस आले पाहिजे, डायलॉग आले पाहिजे, सगळ्या गोष्टी त्या मधल्या पॅच मध्ये आले पाहिजेत आणि एंडिंग ज्याला आपण कन्क्लुजन म्हणतो ते एक परफेक्ट होणं गरजेचं असतं. कारण एंडिंग चुकलं की सगळ्या भाषणाची वाट लागू शकते. आपण बऱ्याच वेळा म्हणतो का पिक्चर चांगला होता पण एंड काय चांगला नव्हता. तुम्ही सैराट पिक्चर बघितला असेल, सैराट पिक्चर बघितल्यानंतर सगळी लोक शांत होऊन बाहेर पडतात. का? तर एंड तेवढा जबरदस्त होता. म्हणून आपल्या भाषणाचा एंड पण जबरदस्त असणं खूप गरजेचं आहे. कारण आपण भाषण जर या लेवलला घेऊन जात असेल तर एंड पण त्याच्या वरच्या लेवललाच झाला पाहिजे. मी तर प्रत्येक माझ्या क्लायंटला सांगत असतो किंवा माझ्या स्टुडंटला सांगत असतो, जर भाषण तुमचं छतापर्यंत गेलं असेल तर तुमचा एंड छत पाडून बाहेर गेला पाहिजे. मग एंड कसा झाला पाहिजे? तर एंड कधीही शेरो शायरीनीच झाला पाहिजे, पंचेसनी झाला पाहिजे, सुविचारने झाला पाहिजे, जेणेकरून टाळ्यांचा कडकडाट थांबला नाही पाहिजे. हा झाला एंडचा पार्ट. तुम्ही म्हणताय उलट का सांगताय? उलट यासाठी सांगतोय कारण एंड आपला लवकर होतो, सुरुवात थोडीशी उशिरा होत असते. कारण होतं काय, भाषण असतं 15 मिनिटाचं, 2 मिनिटांमध्ये बोलून तुम्ही लगेच बाहेर निघता. इथंच सगळा मोठा प्रॉब्लेम आहे. पहिली गोष्ट ज्यावेळेस तुम्ही लिहून घेता कुठले पंचेस मला किती वेळाने बोलायचे आहे ते आपल्या डोक्यात असणं खूप गरजेचं आहे. होतं काय, ज्यावेळेस ऑडियन्स समोर येते, आपल्या ऑडियन्स किती आहे आणि किती नाही याचं आपण कॅल्क्युलेशन करत बसतो. त्यांचा कालवा, त्यांचा दंगा, त्यांची मस्ती आणि मनामध्ये एक भीती भरते की त्यांचा आवाज ऐकून आपल्याला वाटतं की आपल्याला चिडवतात का काय, आपल्यावरतीच हसतील का काय, टाळ्या वाजवतील का नाही वाजवत. हे नवीन असताना माझं पण होत होतं. लक्षात घ्या, ऑडियन्सचा विचार नाही करायचा, कारण एका चांगल्या ऑडियन्सला कधीच वाटत नाही की तुमचा पोपट व्हावा. ऑडियन्सला कधीही वाटत नाही की तुम्ही चुकावं. बघा, एखादा व्यक्ती डान्स करत असेल तर आपल्याला कधीच वाटत नाही की त्याचा डान्स चुकावा. एखादा सिंगिंग करत असेल तर आपल्याला कधीच वाटत नाही की त्याचं सिंगिंग चुकावं. सेम आपण पण ज्यावेळेस स्टेजवरती जात असतो, लोकांना पण वाटत असतं की यांनी नाही चुकावं, आपल्याला चांगल्या गोष्टी समजून सांगाव्या, आपल्याला चांगल्या गोष्टी ऐकायला मिळाव्यात, हे सगळ्यांची अपेक्षा असते. त्यामुळे ऑडियन्सचा विषय तर संपून जातं. पण ज्यावेळेस स्टेजवरती जातो त्यावेळेस ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही जात असताना मी सगळ्यांना सांगत असतो की मोठा श्वास घ्या. का? तर आपला प्रॉब्लेम हा होत असतो की मनामध्ये भीती भरलेली असते. भीतीमुळे आपण मेंटली डिस्टर्ब होत असतो आणि आपलं माइंड पूर्णपणे बॉडीला कंट्रोल करत असतं, कारण त्यावेळेस ब्लड सर्क्युलेशन वाढलेलं असतं. मोठा श्वास घेतल्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन जागेवरती येतं, मनामधली भीती थोडीशी कमी होऊन जाते आणि मग तुम्ही ज्यावेळेस स्टेजवरती जाता त्यावेळेस तुमचा हातपाय थरथर कापणार नाहीत. त्याच्यामुळे काय होतं, बॉडी जागेवरती असते. बॉडी जागेवरती राहिल्यानंतर दुसरी गोष्ट लक्षात घ्या, मेंटली तुम्ही स्टेबल होता आणि मेंटली स्टेबल झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये जो असणारा कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स तुम्हाला बोलायला भाग पाडतो. त्यानंतर तुम्ही पॉझेस घ्यायला शिका. होतं काय की आपण सलग बोलायला सुरुवात करतो, त्याच्यामुळे आपले पंचेस उलटे सुलटे होऊन जातात, पॉईंट उलटे सुलटे होऊन जातात. असं वाटतं हा नंतर बोलायचा होता, हा बोलायचा राहून गेलेला आहे, हा अगोदर बोलायचा होता, अशा बऱ्याचशा गोष्टी होतात. आणि त्याच्यामुळे होतं काय, ज्यावेळेस तुम्ही स्टेज सोडता आणि खाली येऊन बसता त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवतात. अरे हे बोलायचं राहून गेलं, हे मी बोलायला पाहिजे होतं, हे लोकांना आवडलं असतं आणि मेन पॉईंट तुम्ही बोलायचाच राहून गेलं. यालाच तर ब्लँक होणं म्हणतात. त्यासाठी आपल्यामध्ये पेशन्स असणं खूप गरजेचं आहे, आपलं माइंड शांत असणं खूप गरजेचं आहे.
त्याच वेळेस तुम्ही स्टेजवरती जाऊन धडाकेबाज बोलू शकता. त्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी मी काय करतो लक्षात ठेवा, मला माहित असतं मला भाषणाची सुरुवात कशी करायची, कुठून करायची. मी माझी स्वतःची ओळख सांगतो आणि ओळख सांगितल्यानंतर मी कुठलीही स्लोगन यूज करत असतो. जसे महापुरुषाचे स्लोगन असतात, जसं मी बोलता बोलता सहज म्हणतो की एपीजे अब्दुल कलाम म्हणून जातात. वाक्य सांगितल्यानंतर त्यांचा डायलॉग त्याच्यासमोर आला पाहिजे की एव्हरीवन वॉन्ट टू से द हेवन बट नो वन वॉन्ट टू बी डाय. असा डायलॉग टाकल्यानंतर लोकांना पण वाटतं काहीतरी महत्वाचा विषय चाललेला आहे. किंवा मी शायरीने पण कधी कधी सुरुवात करत असतो. जसं की एक शायरी मी प्रत्येक वेळेस माझ्या सेशनमध्ये घेत असतो. ती शायरी अशी आहे की चुकांच्या बाबतीमध्ये आहे. एक हिंट सांगतो मी तुम्हाला, लक्षात ठेवा की चुकांच्या बाबतीमध्ये मी एक शायरी सांगत असतो की मिर्जा ने कहा गालिब से उम्र भर बस मैं यही खता करता रहा, धूल चेहरे पे थी और मैं आईना साफ करता रहा. ही शायरी घेतल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट होत असतो आणि माझ्या सेशनला सुरुवात होत असते. याच्यामुळे ऑडियन्स आपलीशी होऊन जाते. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही इंट्रोडक्शन अशी करता मधला पॅच तुम्ही विसरूच शकत नाही, ही माझी गॅरंटी आहे तुम्हाला. म्हणून आजच्या या सेशनमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुम्हाला ब्लँक व्हायचं नसेल तर तुमची स्टार्टिंग, मध्यांक आणि एंडिंग प्रॉपर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पंचेस, डायलॉग सगळ्या गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. स्टेजवरती जाताना मोठा श्वास आणि ऑडियन्सचा विचार करायचा नाही. ऑडियन्स तुम्हाला टाळ्या वाजवण्यासाठीच असतं, तुमच्यावरती हसण्यासाठी नसतं. एवढ्या गोष्टी फॉलो करा. 100% तुमच्या मनामधली भीती निघून जाईल आणि तुम्ही स्टेजवरती ब्लँक होणार नाही. कारण मी तुम्हाला गॅरंटी दिलेली की तुम्ही कोणतेही स्टेज गाजवणार आहात. अजून असे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत आहे. आणि अजून जर तुमच्या अशाच काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. बी परफेक्ट, लेट्स बिगिन.